सब्जेक्टचं टायटल बघा, इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस. या सेमिस्टरचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, तो आपण सिलेक्ट केलेला आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस. हा सब्जेक्ट चूज करण्यामागचं रिझन असं आहे की भविष्यात तुम्ही फील्डवरती काम करत असताना सबस्टेशन रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, बेसिक नॉलेज अबाउट सबस्टेशन, different substation like transmission substation as well as distribution substation. दोन्ही सबस्टेशनचा आपल्याला ओव्हरव्ह्यू, त्यामध्ये असणारे कॉम्पोनंट्स, त्या कॉम्पोनंटचं फंक्शन प्लस लेआउट ऑफ सबस्टेशन. भविष्यात तुम्ही जर फ्युचरमध्ये जर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर जरी झाला, जर तुम्हाला सबस्टेशन इन्स्टॉलेशनचं टेंडर जर भेटलं, तर पहिल्यांदा तुम्हाला त्या सबस्टेशनची लेआउट ड्रॉ करावं लागते आणि ती लेआउट सँक्शन झाल्यानंतर त्या पद्धतीने तुम्हाला ते इन्स्टॉलेशन करावं लागतं. तर ते सर्व जे काही ओव्हरव्ह्यू आहे किंवा जी काही लेआउट आहे सबस्टेशनची, 33/11 सबस्टेशन असेल, 33/11 असेल, स्टेप अप और स्टेप डाऊन सबस्टेशन, कोणतंही सबस्टेशन असेल, ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन, तर त्या सबस्टेशनमध्ये असणारे सर्व इक्विपमेंट्स, त्यांची पोझिशन आणि त्यांचं फंक्शन, सर्व ओव्हरव्ह्यू आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये बघायचं आहे. तर त्या सब्जेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन अँड प्रॅक्टिसेस. सब्जेक्ट कोड आहे आपला 22,633. जर वेटेज जर बघायला गेलं तर वेटेज तुमचं सेम आहे. 70 मार्क्सचा तुमचा थिअरी पेपर आहे. त्यानंतर 30 मार्क्सची तुमची प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे. त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये 25 मार्क्स तुमचं प्रॅक्टिकलची एक्झाम असणार आहे, एंड सेम एक्झाम, आणि अगेन प्रॅक्टिकल असेसमेंट असणारे 25 मार्क्स. म्हणजे टोटल वेटेज जर बघायला गेलं तर जवळपास 150 मार्क्सचा तुमचा हा सब्जेक्ट आहे, राईट. त्यानंतर त्याचा जर सिलेबस आपण ओव्हरलुक जर केला तर युनिट नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला युनिट नंबर फर्स्टचं टायटलच आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन. पूर्ण सबस्टेशनचं ओव्हरव्ह्यू बेसिक्स आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, नीड ऑफ इलेक्ट्रिकल सबस्टेशन. सबस्टेशनची गरज का, नेसेसिटी ऑफ सबस्टेशन. देन फॅक्टर्स गव्हर्निंग द साईट सिलेक्शन ऑफ सबस्टेशन. ज्या पद्धतीने आपण एकदा पॉवर प्लांट जर आपल्याला इन्स्टॉल करायचा असेल तर तो पॉवर प्लांट इन्स्टॉल करत असताना ज्या पद्धतीने आपण साईट सिलेक्शन फॅक्टर्स आपण चॉईस करत असतो किंवा कशा पद्धतीची साईट आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करतो, ते फॅक्टर्स आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो, त्याच पद्धतीने हे जे काही सबस्टेशन आपण लोकेट करत असतो, इन्स्टॉल करत असतो, त्याची जी काही साईट सिलेक्ट करत असतो, त्याचे पण काही फॅक्टर्स आहे, साईट सिलेक्शन फॅक्टर्स ऑफ सबस्टेशन, तर ते आपल्याला त्यामध्ये बघायचे आहे. देन क्लासिफिकेशन ऑफ सबस्टेशन बेस्ड ऑन व्होल्टेज लेवल. व्होल्टेज लेवलनुसार सबस्टेशनचे काही टाईप्स पडतात, ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर इनडोअर आणि आउटडोअर सबस्टेशन. तुम्हाला ही टाईप्स माहीत आहे, सबस्टेशन इनडोअर आणि आउटडोअर. अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन or location of substation, the substation classified into two types. First one is a indoor substation and second one is a outdoor substation, right. Generally जिथे काही पॉप्युलेटेड एरिया आहे, म्हणजे सिटीमध्ये मुंबई असेल, दिल्ली असेल, पुणे असेल, अशा सिटीमध्ये ज्या ठिकाणी आउटडोर सबस्टेशन आपल्याला इन्स्टॉल करणं पॉसिबल नाही ड्यू टू द लॅक ऑफ लँड, जागेची कमतरता असेल किंवा पॉप्युलेशन एरिया असेल, ज्या ठिकाणी आपण अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया स्टेशन जर इन्स्टॉल नाही करू शकलो. हा सर, हो करताय सर.
ज्या ठिकाणी लॅक ऑफ लँड जागेची कमतरता आहे किंवा ज्या ठिकाणी आपण सबस्टेशन अवे फ्रॉम द पॉप्युलेटेड एरिया आपण इन्स्टॉल नाही करू शकत, अशा ठिकाणी आपण इंडोर सबस्टेशनचा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याकडे असतो. सो हे दोन टाइप्स आहे, इंडोर सबस्टेशन आणि आउटडोर सबस्टेशन. राईट. देन कॉन्फिगरेशन ऍप्लिकेशन व्हेरियस सिम्बॉल यूज इन सिंगल लाईन डायग्राम. राईट. ज्या पद्धतीने तुम्ही IAS मध्ये बघितलं असेल, लॅम्पचा सिम्बॉल असेल, सर्किट ब्रेकरचा सिम्बॉल असेल, स्विचचा सिम्बॉल असेल, अरेस्टरचा सिम्बॉल असेल, आयसोलेटरचा सिम्बॉल असेल, हे सर्व सिम्बॉल आपण इलेक्ट्रिकल सिम्बॉल्स आपण त्या ठिकाणी बघितले. बट सबस्टेशन मध्ये जे काही कॉम्पोनंट्स यूज करतो, ट्रान्सफॉर्मर असेल, सर्किट ब्रेकर असतील, आयसोलेटर्स असतील, त्यानंतर तुमचं जे काही जेवढे कॉम्पोनंट्स आहेत त्यांची स्पेसिफिक किंवा सिंगल लाईन सिंगल फेज असेल तर सिंगल फेज साठी वेगळं सिम्बॉल आहे, थ्री फेज सप्लाय असेल थ्री फेज साठी त्यासाठी सिम्बॉल आहे. राईट. तर या सर्व अर्थ सर्किट ब्रेकर असेल, बरोबर, तर हे सर्व जे काही आहे त्यामध्ये जे काही कॉम्पोनंट्स आपण यूज करतो सबस्टेशन मध्ये त्यांचे सर्व सिम्बॉल्स त्या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. सिंगल लाईन डायग्राम त्या ठिकाणी ड्रॉ करायचे आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे कंडक्टर यूज इन मेन बस अँड ऑक्झिलरी बस फॉर 11 kV सबस्टेशन, 33 kV सबस्टेशन आणि 132 kV सबस्टेशन. तर हे जे काही कंडक्टर यूज करतो अकॉर्डिंग टू द मटेरियल असेल किंवा अकॉर्डिंग टू द साईज असेल, व्होल्टेज रेंजनुसार कंडक्टरची साईज, डायमीटर जनरली चेंज होत असतं. मटेरियल आपण आता जर रिसेंटली आपण विचार जर केला तर ACSR मटेरियल आपण कंडक्टरसाठी यूज करत असतो, पण त्याचं डायमीटर किंवा साईज जे आहे कंडक्टरची की अकॉर्डिंग टू द व्होल्टेज रेंज व्हॅरी होत असते. तर त्यासाठी आपण 11 kV, 33 kV किंवा 132 kV सबस्टेशनसाठी कोणते कंडक्टर मेन बससाठी आणि ऑक्झिलरी बससाठी कोणते कंडक्टर आपण सिलेक्ट करतो ते बघायचे आहे. त्यानंतर टिपिकल अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ व्हेरियस सबस्टेशन, जे काही स्टँडर्ड अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यूज आहे डिफरंट सबस्टेशनसाठी अकॉर्डिंग टू द व्होल्टेजसाठी, तो जो काही स्टँडर्ड टेबल आहे तो आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत का सबस्टेशन अँड डबल पोल स्ट्रक्चर, ट्रान्समिशन टॉवर, टॉवर फूट रेजिस्टन्स. जे काही टॉवर्स आहे, बैरागी माइक म्यूट कर रे. हा, तर ते ट्रान्समिशन टॉवर आहे त्यांचे स्ट्रक्चर्स किंवा त्यांची जी काही आपल्याला स्ट्रक्चर्स किंवा त्यांची जी काही रूट टॉवर रूट रेजिस्टन्स जो असतो, टॉवर आपण इन्स्टॉल करत असताना त्यांचा रूट रेजिस्टन्स म्हणजे तो टॉवर त्याची जी काही रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे ती सुद्धा आपण चेक करत असतो, तर ती त्या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचा आहे जनरल रूल्स टू बी फॉलोड टू मिनिमाइज द रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल हजार्ड्स इन सबस्टेशन. राईट. हे झालं आता ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन. पण लास्ट जो काही मेन पॉईंट आहे तो आहे तुमचा प्रोटेक्शन आणि सेफ्टी. तर सबस्टेशन मध्ये जी काही फायर सिस्टीम असेल, अलार्म सिस्टीम असेल, तर ती सुद्धा महत्वाची आहे. सेफ्टी रूल्स जे काही फॉलो आपण करतो ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून, तर ते सेफ्टी रूल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. किंवा सेफ्टीसाठी त्या सबस्टेशन मध्ये काय काय इक्विपमेंट किंवा काय काय कॉम्पोनंट्स आपण फॅसिलिटी यूज करतो ते आपल्याला त्या ठिकाणी लास्ट पॉईंट मध्ये बघायचे आहे. हे झालं तुमचं युनिट नंबर फर्स्ट, ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन. राईट. त्यानंतर युनिट नंबर सेकंड आहे 11 kV सबस्टेशन. 11 kV सबस्टेशन या युनिटमध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा. नीड ऑफ पोल माउंटेड अँड प्लिंथ माउंटेड सबस्टेशन. हे अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन हे सबस्टेशनचे टाईप आहे पोल माउंटेड आणि प्लिंथ माउंटेड सबस्टेशन, तर ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर 11 kV बाय 440 व्होल्ट पोल माउंटेड सबस्टेशन इक्विपमेंट, ऍसेसरीज, फंक्शन रेटिंग. आता हे जे काही 11 kV बाय 440 व्होल्ट पोल माउंटेड सबस्टेशन आहे त्यामध्ये जे काही इक्विपमेंट आपण यूज करतो किंवा जे ऍसेसरीज आपण यूज करतो त्यांचे सर्वांचे फंक्शन, त्यानंतर 11 kV 440 व्होल्ट साठी लागणारे जे ऍसेसरीज आहेत त्यांची रेटिंग, व्होल्टेज रेटिंग असेल, करंट रेटिंग असेल, पॉवर रेटिंग असेल, त्या सर्व रेटिंग्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये यूज होणारे जे काही कॉम्पोनंट्स आहे लाईक लाइटिंग अरेस्टर. लाइटिंग अरेस्टरचं तुम्हाला फंक्शन माहित आहे, तो अरेस्ट द लाइटिंग स्ट्रोक किंवा टू प्रोटेक्ट
द सबस्टेशन फ्रॉम लाइटिंग स्ट्रोक, राईट. तर ते लाइटिंग एअरशेडचं फंक्शन आपल्याला बघायचं आहे. मीटरिंग करंट ट्रान्सफॉर्मर, ज्याला आपण सिटी म्हणतो, करंट ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर पीटी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर एअर ब्रेक, सर्किट ब्रेकर असेल, ड्रॉपआउट स्विच असेल, इन्सुलेटर्स असतील, डिस्ट्रीब्युशन बॉक्स असतील, हे सर्वांचे फंक्शन आपल्याला त्या युनिटमध्ये बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे लेआउट अँड सिंगल लाईन डायग्राम ऑफ पोल माउंटेड सबस्टेशन. लेआउट आपल्याला पूर्ण ड्रॉ करायची आहे 11 kV बाय 440 व्होल्ट सबस्टेशनची. त्यानंतर त्याची सिंगल लाईन डायग्राम सुद्धा आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्यानंतर इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट कसं करतो आपण, तर ते आपण प्रॅक्टिकल आय थिंक तुम्हाला FEEला किंवा मशीनमध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्सचं एक प्रॅक्टिकल होतं. मेगरने आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करत होतो. तर ते परत आपल्याला इथे थेरटिकल ती कन्सेप्ट बघायची आहे. त्यानंतर अर्थिंग, इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम अर्थिंग. आता इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम अर्थिंग तुम्हाला माहित आहे. जी अर्थिंग आपण इक्विपमेंटच्या सेफ्टीसाठी यूज करतो तिला आपण इक्विपमेंट अर्थिंग म्हणतो. आणि जी सिस्टीम म्हणजे तुमची ग्रीडमध्ये जी काही अर्थिंग आपण यूज करतो तिला म्हणतो आपण सिस्टीम अर्थिंग. तर ती अर्थिंग किंवा त्या अर्थिंगचे जे काही टाइप्स आहे, इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम अर्थिंग, ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट अँड मेथड ऑफ इम्प्रुव्हमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स. अर्थ रेजिस्टन्स मेजरमेंट करायचं आहे आपल्याला सबस्टेशनमध्ये. तुम्ही जर बघितलं, ज्यावेळेस आपण सबस्टेशनला व्हिजिट करतो तर तिथे प्रत्येक ठिकाणी जागोजागी अर्थिंगचे पॉईंट्स दिलेले आहेत. आणि त्या अर्थिंगच्या पॉईंट्स मधला जो काही रेजिस्टन्स आहे, अर्थिंग रेजिस्टन्स, तो आपल्याला मेजर करायचा आहे. आणि तो मेजर केल्यानंतर तो जो काही रेजिस्टन्स आहे, अर्थिंग रेजिस्टन्स, तो मेंटेन सुद्धा करायचा आहे. तर तो मेंटेन कसा करायचा, तो जे काही फॅक्टर्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर डिफरंट मेंटेनन्सचे टाइप्स आहे. मेंटेनन्सचे टाइप्स कोणकोणते? रुटीन मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. रुटीन मेंटेनन्स म्हणजे काय? वेळोवेळी आपण जे काही मेंटेनन्स करतो, फॉल्ट झालेला असेल किंवा नसेल, पण आपण जे काही वेळोवेळी मेंटेनन्स करतो. सपोज फॉर एक्झाम्पल आपली जे काही व्हेकल आपण ठरलेलं असतं की 2000 किलोमीटर झाल्यानंतर आपल्याला व्हेकलचं ऑइल बदलायचं आहे, तिची सर्व्हिसिंग करायची आहे. ही रुटीन मेंटेनन्स आहे. त्याला आपण काय म्हणतो? रुटीन मेंटेनन्स. सबस्टेशनमध्ये जे काही मेंटेनन्स आहे, ट्रान्सफॉर्मरचं ऑइल असेल, सर्किट ब्रेकरचा मेंटेनन्स असतील किंवा कंट्रोल पॅनलचा असेल, यांचे जे काही मेंटेनन्स आहेत ते रुटीन मेंटेनन्स ठरलेले, मंथली असेल, क्वार्टरली असेल, त्यानंतर इयरली असेल. तर हे मेंटेनन्स जे करतो आपण त्याला रुटीन मेंटेनन्स म्हणतो. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, फॉल्ट होण्याच्या अगोदर. सपोज एखादा ट्रान्सफॉर्मर किंवा सर्किट ब्रेकर आहे, तो जास्त नॉईज करतोय, आवाज जास्त येतोय, आपल्याला कळतंय की त्यामध्ये काहीतरी फॉल्ट होण्याच्या मार्गावरती आहे. तर तो फॉल्ट होण्याच्या आधी आपण जो काही मेंटेनन्स करतो त्या इक्विपमेंटचा किंवा त्या ॲसेसरीजचा, त्याला आपण रुटीन मेंटेनन्स म्हणतो. त्यानंतर थर्ड टाईप आहे मेंटेनन्स, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. आफ्टर द फॉल्ट झाल्यानंतर आपण तो सॉल्व्ह करतो, त्याला आपण म्हणतो ब्रेकडाऊन मेंटेनन्स, राईट. सपोज ट्रान्सफॉर्मर बंद झाला, ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग बंद झाली, त्यानंतर मग आपण तिचा मेंटेनन्स केला त्या ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगचा, तर त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स. म्हणजे आफ्टर द फॉल्ट झाल्यानंतर जो काय आपण मेंटेनन्स करतो त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स, राईट. त्यानंतर लास्ट पॉईंट त्या युनिटमध्ये आपल्याला बघायचं आहे, सेफ प्रॅक्टिसेस फॉलोड ड्युरिंग द रुटीन, प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स. हे मेंटेनन्स करत असताना कोणकोणते सेफ्टी प्रिकॉशन्स किंवा कोणकोणते सेफ्टी रूल्स आपण फॉलो केले पाहिजे, तर ते त्या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. हे झालं तुमचं युनिट नंबर 2. नंतर नेक्स्ट युनिट तुमचं युनिट नंबर 3, 33 kV बाय 33 kV सबस्टेशन. 33 kV बाय 11 kV सबस्टेशन. नीड ऑफ 33 बाय 11 kV सबस्टेशन. गरज काय आहे 33 बाय 11 kV सबस्टेशनची? तर आपल्याला याच्यावरून लक्षात येते 33 बाय 11 म्हणजे तुमचं स्टेप डाऊन सबस्टेशन आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन, राईट. तर 33 बाय 11 kV सबस्टेशन मध्ये जे काही इक्विपमेंट्स आहे, पीटी असेल, सीटी असेल, फ्यूज असतील, सर्किट ब्रेकर असतील, आयसोलेटर्स असतील, कंट्रोल रिले पॅनल्स असतील, ट्रान्सफॉर्मर असेल, कॅपॅसिटर बँक असतील, बॅटरीज असतील, चार्जिंग सर्किट्स असतील, सर्किट ब्रेकर्स असतील, हे सर्व ॲक्सेसरीजचं आपल्याला फंक्शन बघायचं आहे. त्यानंतर लेआउट आणि सिंगल लाईन डायग्राम 33 kV सबस्टेशनची बघायची आहे. त्यानंतर अर्थिंग, इक्विपमेंट अर्थिंग आणि सिस्टीम अर्थिंग. 33 kV सबस्टेशनमध्ये हे अर्थिंग कशा पद्धतीने केली जाते ते बघायचं आहे. त्यानंतर मेंटेनन्स, अगेन 33 kV
बाय 11 केव्ही सबस्टेशन साठी जे काही मेंटेनन्स आपण करतो, रुटीन मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स, हे तिन्ही मेंटेनन्स काय आहे आता तुम्हाला समजलं आहे. हे तिन्ही मेंटेनन्स आपण 33 केव्ही सबस्टेशन मध्ये कशा पद्धतीने करतो ते बघायचं आहे. ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट ऑन पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑइल, ही जी काही ब्रेकडाऊन व्होल्टेज जी काही टेस्ट आहे ती ट्रान्सफॉर्मर ऑइलची स्ट्रेंथ मेजर करण्यासाठी आपण कंडक्ट करत असतो. याचं प्रॅक्टिकल पण आपल्याला बघायचं आहे. जे ट्रान्सफॉर्मर ऑइलची जी काही स्ट्रेंथ आहे, ब्रेकडाऊन स्ट्रेंथ आहे, ती मेजर करण्यासाठी आपण हे प्रॅक्टिकल किंवा ही टेस्ट कंडक्ट करत असतो, जिला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट म्हणत असतो. ती ऑइल टेस्टिंग साठी घेत असतो आपण. देन सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलोड ड्युरिंग द मेंटेनन्स, हे मेंटेनन्स करत असताना सेफ्टी प्रिकॉशन, सेफ्टी प्रॅक्टिसेस, सेफ्टी रूल्स फॉलो जे करतो आपण ते बघायचे आहेत 33 केव्ही सबस्टेशन साठी. त्यानंतर फायर फायटिंग इक्विपमेंट फॉर द डिफरंट सिच्युएशन इन द सबस्टेशन. फॉल्ट जर झाला, काही ऍक्सिडेंट जर झाला सबस्टेशन मध्ये, तर फायर सेफ्टीसाठी फायर फायटिंग जे काही इक्विपमेंट्स आहेत ते सबस्टेशन मध्ये प्रेझेंट असतात. तर ते इक्विपमेंट कोणकोणते असतात किंवा त्या इक्विपमेंटचं फंक्शन काय आहे, तर ते सर्व फायर फायटिंग इक्विपमेंट सबस्टेशन मध्ये असतात. ते कोणकोणते असतात, त्यांचं फंक्शन काय आहे, त्यांचं लोकेशन काय आहे, ते आपल्याला या पॉईंट मध्ये बघायचं आहे. ह्या युनिट नंबर 3. त्यानंतर युनिट नंबर 4 आहे तुमचा 132 केव्ही सबस्टेशन, 132 केव्ही सबस्टेशन, 132 बाय 33 केव्ही सबस्टेशन, म्हणजे हे तुमचं ट्रान्समिशन सबस्टेशन असणार आहे. बरोबर, स्टेप डाऊन ट्रान्समिशन सबस्टेशन. नीड ऑफ 132 बाय 33 केव्ही सबस्टेशन, गरज काय ते बघायचं आहे. अगेन त्यामध्ये असणाऱ्या ऍसेसरीज, ज्या पद्धतीने आपण 33 केव्ही सबस्टेशन मध्ये डिफरंट ऍसेसरीज यूज करतो, सेम ऍसेसरीज आपण या सबस्टेशन मध्ये सुद्धा यूज करतो. फक्त काय असणार आहे, जे काही रेटिंग्स आहे इक्विपमेंटच्या किंवा ऍसेसरीच्या रेटिंग आहे त्या अकॉर्डिंग टू द व्होल्टेज नुसार त्या व्हॅरी होतात. तर त्या रेटिंग नुसार जे काही आपण इक्विपमेंट किंवा ऍसेसरीज यूज करतो त्यांचं फंक्शन बघायचं आहे. त्यानंतर सेम सिंगल लाईन डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉ करायची आहे 132 केव्ही बाय 33 केव्ही सबस्टेशनची. त्यानंतर अर्थिंग किंवा सिस्टीम अर्थिंग, इक्विपमेंट अर्थिंग 132 केव्ही सबस्टेशन साठी बघायचं आहे. त्यानंतर स्टेप पोटेन्शियल, टच पोटेन्शियल, मेश पोटेन्शियल, ट्रान्सफर पोटेन्शियल, अर्थ मॅट और ग्रीड, हे ज्या काही कन्सेप्ट आहे, स्टेप पोटेन्शियल काय आहे, टच पोटेन्शियल काय आहे, मेश पोटेन्शियल, हे कन्सेप्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. अगेन मेंटेनन्स आहे, फायर फायटिंग इक्विपमेंट आहे, नॉन कॉन्टॅक्ट टाईप थर्मल सेन्सर. आता हा एक नवीन पॉईंट या मध्ये आहे. जे काही आपण थर्मोमीटर म्हणत असतो किंवा टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी जे आपण थर्मल सेन्सर यूज करतो, तर ते 2 टाईपचे आहे, नॉन कॉन्टॅक्टेबल आणि कॉन्टॅक्टेबल. तर आपल्याला हॉटस्पॉट एखाद्या इक्विपमेंटचं टेम्परेचर जर मेजर करायचं आहे तर ते आपण नॉन कॉन्टॅक्ट टाईप थर्मल सेन्सर जे आहे ते यूज करून आपण ते टेम्परेचर मेजर करू शकतो. राईट, हॉटस्पॉट सुद्धा आपण त्या ठिकाणी नोटिफाय करू शकतो. तर ती बाय युझिंग हे सेन्सर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट तुमचं युनिट आहे, लास्ट युनिट येते गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, नीड ऑफ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, इसेन्शियल पार्ट्स, त्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहे जी आय सबस्टेशन मध्ये ते बघणार आहोत. ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस ऑफ जी आय सबस्टेशन, सिंगल लाईन डायग्राम बघायचे आहे. त्यानंतर रुटीन मेंटेनन्स बघायचे, सेफ्टी प्रॅक्टिसेस बघायचे आणि परत अगेन लास्ट पॉईंट आहे तुमचा फायर फायटिंग इक्विपमेंट यूज इन द जी आय सबस्टेशन. राईट, गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन, अशा पद्धतीचे तुमचे हे 5 युनिट आहे. त्यानंतर युनिट वाईज जर तुम्हाला वेटेज जर बघायचं असेल तर ते वेटेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. युनिट नंबर फर्स्ट जे आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सबस्टेशन, ते युनिट तुमचं 6 मार्क्स साठी आहे. त्यानंतर 11 केव्ही सबस्टेशन जे आहे ते युनिट तुमचं 18 मार्क्स साठी, 33 केव्ही 18 मार्क्स साठी, 132 केव्ही सबस्टेशन युनिट तुमचं 16 मार्क्स साठी आहे. नंतर लास्ट जे युनिट आहे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जी आय सबस्टेशन, ते युनिट तुमचं 12 मार्क्स साठी आहे. असं टोटल तुमचा 70 मार्क्सचा सिलेबस आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं हा पूर्ण सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन अँड प्रॅक्टिसेस. रेफरन्स बुक जर आपल्याला रेफर करायचे असतील तर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी गुप्ताचं, जे बी गुप्ताचं एक बुक आहे, त्यामध्ये डिफरंट सबस्टेशन दिलेले आहे. 11 केव्ही सबस्टेशन आहे, 33 केव्ही सबस्टेशन आहे, 132 केव्ही सबस्टेशनचे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला ओव्हरव्ह्यू किंवा लेआउट त्या बुकमध्ये भेटेल. त्यानंतर एक प्रिन्सिपल ऑफ पॉवर सिस्टीम,
व्ही.के. मेहताचं एक बुक आहे, ही बुक छान आहे. या बुकमध्ये सिम्पल लँग्वेजमध्ये सर्व सबस्टेशनची माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर एक कोर्स इन इलेक्ट्रिकल पॉवर, यामध्ये पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर झालेला नाहीये या बुकमध्ये, पण यामध्ये 11 केव्ही आणि 33 केव्ही सबस्टेशनचा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. त्यांचं स्विच गिअर प्रोटेक्शन अँड पॉवर सिस्टीम यस रावचं बुक आहे, यामध्ये पूर्ण सिलेबस आहे. त्यानंतर जे नेक्स्ट बुक आहे तुमचं इलेमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन डिझाईन, हे डिझाईनचं बुक आहे. तुम्हाला हे आपल्याला जे काही सब्जेक्ट आहे हा आपला बेसिक आहे, ओव्हरव्ह्यू दिलेला आहे सबस्टेशनचा, तर हे बुक शक्यतो रेफर करू नका, माझं सजेशन असेल. त्यानंतर लास्ट जे बुक आहे पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, नागपालचं बुक आहे, यामध्ये सुद्धा 50% सिलेबस तुम्हाला तिकडे सापडेल. आपलं टेक्स्ट बुक सुद्धा मार्केटमध्ये आहे इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेसची, आणि त्याची सॉफ्ट कॉपी माझ्याकडे आहे. कोणाला जर सॉफ्ट कॉपी जर त्या टेक्स्ट बुकची पाहिजे असेल तर ती सुद्धा माझ्याकडनं कलेक्ट करा. व्हॉट्सअपला तसा मेसेज टाका, मी ती सॉफ्ट कॉपी तुम्हाला शेअर करेल. त्या सॉफ्ट कॉपीमध्ये टेक्स्ट बुक आहे, त्यामध्ये तुमचं पूर्ण युनिट वाईज सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मायक्रो प्रोजेक्टचे पण आपल्याला टॉपिक्स दिलेले आहे. मायक्रो प्रोजेक्टचे मी ग्रुप ज्या पद्धतीने आपण याच्यासाठी ग्रुप केले होते तुम्ही इल्युमिनेशनसाठी, तेच ग्रुप कंटिन्यू करा आणि मायक्रो प्रोजेक्टचे टॉपिक मी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून देईन. इल्युमिनेशनचे ग्रुप कंटिन्यू करा ॲज इट इज. टॉपिक तुम्ही सिलेक्ट केले तरी चालेल, नाही तुमच्याकडनं सिलेक्ट झाले तर मी टॉपिक तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचे डिस्ट्रीब्यूट करेल. ठीक आहे. समजलंय का? पूर्ण सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू कळालाय, सिलेबस मध्ये काय काय पॉईंट्स समजलंय? बर, सोपा सब्जेक्ट आहे. फक्त या सब्जेक्ट मध्ये थिअरीपेक्षा तुम्हाला लेआउट आणि सिंगल लाईन डायग्राम किंवा डायग्राम यावरती जास्त फोकस करायचा आहे. सब्जेक्ट सोपा आहे, घाबरण्यासारखं काही नाही. न्यूमेरिकल त्याच्यात काहीच नाहीये. सेम सर्व युनिट्स आहे, पॉईंट सर्व सेम आहे. फक्त व्होल्टेज रेंजनुसार जसे सबस्टेशन आपले चेंज होतील त्या पद्धतीने ऍसेसरीज किंवा त्यांच्या रेटिंग्स थोडं थोडं चेंज होतील. बाकी फंक्शनचा प्रत्येक, सपोज 11 केव्ही मध्ये जो सिटी यूज केलेला आहे तो सिटी आपण 33 केव्ही मध्ये पण यूज करणार आहे, 132 केव्ही पण मध्ये पण यूज करणार आहे. फक्त त्याची रेंज वेगळी असणार, रेटिंग वेगळी असणार आहे, पण फंक्शन तर सेमच असणार आहे. सिटीचं की पीटीचं असेल किंवा लाइटिंग अरेस्टर असेल, म्हणजे प्रत्येक इक्विपमेंट किंवा ऍसेसरी प्रत्येकाचं फंक्शन सेम आहे. फक्त रेटिंग नुसार ते आपण वेगवेगळ्या सबस्टेशन मध्ये यूज करतो. बरोबर ना?